या पुड्या खोलल्या आहेत. तर ह्या बघा, हा चायनीज समोसा आहे आणि हा आमच्या नालासोपाऱ्याच्या गावात मिळतो, ज्याच्यासोबत कांदा आणि हिरवी मिरची पण देतात. आणि मला वाटतं ह्याची कोटिंग बेसिनची नाही आहे, ती वेगळी याची असते ना, वेगळी कसली तरी आहे, क्रिस्पी आहे एकदम. हा बघ तोडल्यावर वाजतोय. हॅलो व्ह्युअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशुजितू ब्लॉग्स. तर आज चालले विरारला, विरारचं फूड एक्सप्लोअर करा. फूड एक्सप्लोअर म्हणजे मला विरारमध्ये मी एक दोन रील पाहिलेल्या की छान छान फूड कुठे काय मिळतं. तसं तर विरारचं आपल्याला भुजिंग माहिती आहे. आणि अर्णव काय म्हणाला मला, बीचवर नेतो मम्मी तुला आज फिरायला, चल. तर म्हटलं ठीक आहे चल बीचवर जाऊया. तर मग मीच त्याला बोलली की मग आपण विरारचं फूड पण एक्सप्लोअर करूया, लाईक दॅट भुजिंग आणि शेतकरीची काय ती मटकीमध्ये बनवून ती उसळ काहीतरी आहे, आणि एक तंदुरी चाय, तंदुरी उसळ आणि तंदुरी चाय असं वगैरे. तर अर्णव म्हणाला ठीक आहे चल जाऊया. मग जसं मी घरी सांगितलं की अर्णव मला बीचवर नेते, पण कुठल्या बीचवर सांगितलं नव्हतं ना. तर अर्णवने आज मला आणले अर्ण्याला बीचवरती. अर्ण्याला बीचचा व्ह्यू आहे, मला जाम आवडतं. या बघा हाती पण आहे, हाती क्यूट. घोडा पण आहे, तो घोडा चाललाय, घोडा असली आहे पण. आणि हत्ती, हाती नकली आहे. बिचारा. आणि हे बघा आमची गाडी हे पण मारलं. इकडे पार अटकलेली आहे, टायर ढसलेला आहे. आता कशी काढणार ते समजत ते नाही मला. सोडणार ना, झाडाची व्ह्यूज दाखव ना. बीचची माती रेती आहे ना जी खालची, ती सफेद आहे. तशी ही माती काली आहे, म्हणजे मला वाटतं हे पाणी कालं असेल त्याच्यामुळे ही रेती काली आहे ना. अर्णव ही उलट चांगली आहे. अरे काळी रेती आहे, इकडे माती तरी आहे. शे हात काय घालतो हा पोरगा ना, असाच आहे भिकारड्या, हा असाच आहे. बरं आज आपण करणार आहोत विरारचं फूड एक्सप्लोर ना, फूड एक्सप्लोर करणार आहोत ना अर्णव. गाडीची चावी विसरला गाडीलाच, आता धावतोय. चला आता इथं काय बघण्यासारखं तर हाय नाही, फक्त घोडागाडी आणि कपल्सच आहेत, ते काय बघणार ना आपण. फूड एक्सप्लोअर करायला आलो. एक तर मी आता घेते भुजिंग आणि घरी जाऊन आपण एक्सप्लोअर करणार, कारण ऊन खूप आहे त्याच्यामुळे घरी जाऊया. बीचवर काय मजा तर मला वाटतंय नाही. हा अर्णव, बीचवर फक्त फोटोज काढूया. येस, हां बीचवर फक्त फोटो काढू आणि निघू. तर अर्नाल्याला यायचं एक ह्या लॉस असतो की इकडे माती खूप असते बघा, पाय खूप खराब होतात आणि माझी गाडी पण ढसलेली आहे. तर हिला काढण्यात एक वेगळा टास्क आहे. ते मम्मी जेव्हा कॅमेरा शूट करेल तेव्हा मी दाखवतो. आणि आम्ही आलेलो अर्नाल्याला. अर्नाला का आलो, कारण का राजोडीला जाऊन भुईगावला जाऊन आम्ही कंटाळलेलो, नवीन कुठे गेले नव्हती मम्मी. तर म्हणून मी तिला ह्या व्ह्यू दाखवायला आणलेला अर्नाल्याचा. खूप वर्ष झालेली आली नव्हती. तर या असा व्ह्यू मस्त फोटो काढला, एक दोन असे शूट करतो आणि मग जाऊया घरी. जे आज आम्ही हे घेतलेत डिशेस, जे आम्ही डिशेस घेतलेत ते दाखवूया तुम्हाला घरी जाऊन. हातीला बिचाऱ्याला चैनीने बांधून ठेवले, टालू आलो मारले. हाती धावणार आहे वाटतं, पाय बांधलेत हातीचे. आता आम्ही निघालो रिटर्न. अर्णव गाडी काढतोय. बापरे अर्णव काय करतोयस बाबा ना, म्हणजे मग काढ. बघितलं मी, बघितलं. तेरे से नाही होगा तो किससे होगा. हा माझी पर्स तोडला नाही पोरांनी, हे बघा. आणि आता शोधतोय. अर्णव डिक्कीत ठेव. भेटला, ठीक आहे. दे माझी पर्स, दे माझ्याकडे, मी बघते. असा आहे माझा अर्णव दादा. माझी पर्स तोडून पाणी पण हातात ठेव. माझी पर्सची आता छोटी लावली बाबू. अरे त्याला माती लागली ना, कशाला नखरे केलेस. ठीक आहे बट आहे ना अर्णव, त्याचा आम्ही छोटा पट्टा लावला, मोठा पट्टा काढून ठेवला. आता मी तुम्हाला दाखवतो गाडी कशी काढायची. हा कशी पर्स व्यवस्थित ठेव बाबू. बघा हा काय करायचं, कशी खेच. बापरे बाई, म्हणून बोलत होती एवढ्या मातीत गाडी आणू नको, पण मम्मीचं ऐकाय नको ना. आता किती मेहनत झाली बरं. बापरे, थांब मी पण येते तुझ्या मदतीला. झालं, पुढचं टायर सरळ पकडायला लागेल ना, ते बघ ते पिचकलंय. झालं, चला झाली आपली गाडी.
आली बाहेर मातीच्या. आता काढ. फूड एक्सप्लोर करणार होतो अर्णव, इथं तर गाडी एक्सप्लोर करतोय. तुम्ही तिथं चालत येईन बाबा, तू चल. चला निघाली फायनली आपली गाडी. आता मी चालत जाते त्या मातीच्या इथून, मला भीती वाटते म्हणून. ते नक्की काय सांगते मी, मगाशी येताना ना अर्णवनी मला त्या मातीतनं गाडी आणली. मला भीती वाटत होती त्या गाडीवरून, कारण काय हा रस्ता खूपच वेड्यासारखा आहे, मातीचा आहे पुरा. इथं खरं काम केलं पाहिजे ना, एवढ्या मोठ्या बीचवरचा रस्ता आणि तो असा ठेवला आहे. चला ठीक आहे, आपल्याला घरी जाऊन एक्सप्लोरिंग फूड करायचं आहे. शेतकरीच्या इथं आम्ही गेलेलो मिसळ बघायला, पण ती भेटली नाही. पण हे भेटलं आहे, भुजिंग भेटले. आता बघूया चालू झालं आहे का. आता चालू झालं असलं तर आपण तिथून शेतकरीमधून मिसळ पण घेऊया. तर आता आली घरी आल्यानंतर कपडे बदलून घेतले पहिले, कारण गरमी खूप आहे आणि तो ड्रेस जरा नायलॉनसारखा आहे ना, मग त्याच्याने गरमी जास्त होते आणि मॅक्सी घातलं की कसं आपलं हलकं. म्हणून आता मी काय फूड आणलं आहे ते दाखवणार. पण आम्हाला ना शेतकरीवाला बंद होता, त्याच्यामुळे तिथली जी काय ते चहा कुठली तरी चहा होती मी बोललेली ना ती, आणि मिसळ, तंदुरी मिसळ आणि तंदुरी चहा आम्हाला मिळाली नाही. तर मग आम्ही काय करणार ना, मग आम्ही फक्त भुजिंग आणलं आहे आणि मेरवान्सची खारी आणली आहे आणि समोसे आणलेत आपले लोकल, ते बघूया. अर्णव आणि मी आगाशी रोडला गेलो जसं विरारचे फूड एक्सप्लोअर करायला, तर फर्स्ट टाईम म्हणजे आम्ही आणला हा भुजिंग आणि हे आणलेत गावातले समोसे. हे नॉर्मल समोसेची कोटिंग नाही, पातळ आहे. कसली रे आता असते ती शीटवर असतात, त्या बेसनच्याच याच्याच असतात, मैद्याच्या. ते माझं आता लक्षात नाही नाव, कारण समजून जा मी अशीच आहे विसरली. आणि दुसरी आणली आणि खारी तिसरी, जी मेरवान्समधली खारी. ही नॉर्मली आपण खारीच्या दुकानात घेतली तर 40-50 रुपये पाव असेल, किंवा ही 85 रुपीजला आहे मेरवान्समध्ये, डबल भाव आहे. हे मी आता चला हे आता मी खोललं आहे, बघूया काय आहे नक्की. सगळं काढू का नको ना, काढूया. हे ना मी विचारलं त्यांना तिथे काय असतं, तर त्यांनी सांगितलं चिकन भुजिंग म्हणजे भाजलेलं चिकन आणि त्याच्यात ते लोक पोहे आणि कांदा मिक्स करतात. आणि बटाटे सुद्धा ती लोक रोस्ट करतात. जसं आपण चिकन रोस्ट करतो ना, भाजतो, भुजिंग करतो, तसं ते चिकन आणि बटाटा रोस्ट करतात आणि त्याच्यात पोहे मिक्स करतात असं आहे. तर ऐकूनच तोंडाला पाणी येते आणि खाऊन बघते बटाटा. गरम मसाल्याचा स्वाद आहे पुरा. खाल्ल्या लगेच मला काळी मिरी, दालचिनी, लवंगचा स्मेल आला, मस्त असा खमंग. पण मला ना खारी खायची चहासोबत ना, आमच्या दोघांच्या चहासुद्धा झाले आहेत बनवून. म्हणून मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा.